नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव डॉक्टर संध्या गव्हाणे आहे आणि माझ्या या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, मी एक कॅन्सर सर्वायव्हर आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही माझी कॅन्सर जर्नी ऐकली. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॅन्सरमध्ये जे फटीग हे एक लक्षण असतं त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. सुरुवातीला आपण हे जाणून घ्या की फटीग म्हणजे काय. फटीग म्हणजे प्रचंड थकवा. हा थकवा असा असतो की तुम्हाला अंथरुणाचं उठाव वाटत नाही, कशामध्ये लक्ष लागत नाही, एक प्रकारची धुंदी असते. काही काम केलं की तुम्हाला हा थकवा वाढतो, पण आराम केल्यानंतर सुद्धा हा थकवा कमी होत नाही. तर हा कॅन्सर पेशंटचा आणि त्यातल्या त्यात किमोनंतरचा फटीग आहे. तर कॅन्सर पेशंटमध्ये फटीग का जाणवतं? कॅन्सर सेल्स हे आपल्या शरीरामध्ये फास्ट ग्रो करतात आणि जे आपले नॉर्मल सेल्स आहेत त्यांचं ते न्यूट्रिशन घेतात आणि त्यामुळे काय होतं की आपल्या नॉर्मल सेल्सला त्यांचं न्यूट्रिशन मिळत नाही आणि ते त्यांचं फंक्शन व्यवस्थित करत नाही. त्यामुळं आपल्याला फटीग जाणवतं. जसं कॅन्सर पेशंटला दुसरे काही आजार आहेत, हायपरटेन्शन आहे, डायबिटीज आहे, हायपोथायरॉइडिझम आहे, किडनी लिव्हर डिसीज आहे, हार्ट डिसीज आहे. असं जर असेल तर कॅन्सर पेशंटमध्ये फटीग हा सिंड्रोम असू शकतो. जर कॅन्सर ॲडव्हान्स स्टेजमध्ये असेल, स्टेज 3 किंवा स्टेज 4मध्ये असेल, तर हा कॅन्सर शरीरामध्ये पूर्णपणे पसरलेला असतो. शरीरातले इम्पॉर्टंट जे ऑर्गन असतात त्याच्यामध्ये गेलेला असतो आणि त्यांचं फंक्शन व्यवस्थित न झाल्यामुळं फटीग हे सिम्पटम आपल्याला दिसू शकतं. आता आपण बघूया की कॅन्सरची ट्रीटमेंट आहे किमोथेरपी, त्याच्यानंतर फटीग का जाणवतं. आपल्याला माहीतच आहे की जसं किमो कॅन्सर सेल्सला मारतात, तसंच आपल्या शरीरामध्ये जे फास्ट ग्रोईंग हेल्दी सेल्स असतात त्यांच्यावर पण ते परिणाम करतात. तसंच आपल्या काही सिस्टीम असतात, जसं नर्वस सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम, ह्या बोन मॅरो ह्याच्यावर पण ते परिणाम करतात आणि ह्याचा एकत्रितपणे परिणाम म्हणून आपल्याला फटीग हे जाणवू शकतं. पण बोन मॅरो डिप्रेशन झाल्यामुळं जे रेड ब्लड सेल्स बनत नाही, त्यामुळे हिमोग्लोबिन पर्सेंटेज कमी व्हायला लागतं. ॲनिमिया झाल्यानंतर सुद्धा पेशंटला फटीग हे लक्षणं जाणवू शकतं. आता जे लास्टचे जे कारण आहे ते म्हणजे इमोशनल कारण, मानसिक कारण, की जेव्हा कॅन्सर हे डायग्नोसिस होतं, हा एक कॅन्सर पेशंटला एक इमोशनल शॉक असतो की पेशंटला ते ॲक्सेप्ट होत नाही की मला कॅन्सर झालेला आहे आणि अशामध्ये त्यांनी ते इमोशनल टर्मॉईलमध्ये जातं. त्यांना वेगवेगळे इमोशन्स जाणवायला लागतात. दुःख आहे, भीती आहे, काळजी आहे, एन्झायटी आहे, डिप्रेशन्स आहेत. ते सारखे आतमध्ये त्यांचं स्ट्रगल चालू असतं आणि रात्र ते झोपत नाहीत, मनामध्ये निगेटिव्ह थिंकिंग यायला लागते आणि ह्या सगळ्यांचा परिणाम आपल्या इम्युनिटीवर होतो आणि आपल्याला फटीग किंवा थकवा हे लक्षणं जाणवू शकतात. आता फटीगला कोप अप कसं करायचं? कारण कॅन्सर म्हटलं की फटीग आलं आणि कॅन्सरची ट्रीटमेंट झाल्यानंतर फटीग आलं, म्हणजे हा फटीग हा एक प्रायमरी इम्पॉर्टंट सिम्पटम आहे. तर ह्याला डील करणं आवश्यक आहे, कारण किमो आहे किंवा रेडिओथेरपी आहे हे मल्टिपल सायकल्समध्ये चालत असतं आणि फटीग हा पर किमो जास्तीत जास्त पेशंटला जाणवायला लागतो. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला असं ॲडवाईज करते, फर्स्ट थिंग तर तुम्ही रेस्ट करा. जेव्हा किमो होतो, किमो झाल्यानंतर सुरुवातीचे जे 5 ते 6 दिवस असतात, जर पेशंटनी कंपल्सरी रेस्ट केली तर फटीग हे सिम्पटम्स खूप कमी प्रमाणात जाणवायला लागतं. काही जणांना वाटेल की कोणी वर्किंग आहे किंवा कोणी महिला आहे ज्यांना घरी काम करण्याची आवश्यकता आहे, मग त्यांनी कसं करायचं? तर मी महिलांना असं ॲडवाईज करू इच्छिते की तुम्ही डोमेस्टिक हेल्प घ्या, मेड ठेवा किंवा कोणी रिलेटिव्हची मदत घ्या आणि ह्या 5 ते दिवसामध्ये तुम्ही रेस्ट करा. तसंच तुमचे काही इम्पॉर्टंट कामं असतील की शॉपिंग आहे, ग्रॉसरी आणणं आहे, भाजीपाला आहे, मुलांचं काही काम आहे, हे सगळे कामं तुम्ही किमोच्या आधी आटपून घ्या. त्यामुळे काय होतं की किमोचे 5 ते 6 दिवस तुम्ही निवांत बिनधास्त आराम करू शकता. आणि जे वर्किंग आहेत त्यांना माहीत असतं की किमोची सायकल कशी आहे, नेक्स्ट किमो कधी आहे, त्यावेळेस तुम्ही
तुम्ही सुट्टी किंवा लिव्ह ॲप्लिकेशन घालून ते 5 ते 7 दिवस तुम्ही तुमची रेस्टची सोय करू शकता. त्या उलट मी सांगते की एक्सरसाइज किमो झाल्यानंतर तुम्हाला लगेच चालू नाही करायचं. जेव्हा रेस्ट 5 ते 6 दिवसात होते, हळूहळू आपल्याला बरं वाटायला लागतं. आपलं जे बॉडी पेन आहे किंवा लेग क्रॅम्प्स आहे ते थोडेसे कमी व्हायला लागतं. आपल्याला हळूहळू उठणं, चालणं, फिरणं हे सहजरित्या होऊ शकतं. अशा वेळेस तुम्ही एक्सरसाइज रिझ्यूम करा. एक्सरसाइज म्हणजे तुम्हाला 1 ते 3 ते 4 किलोमीटर पळणं किंवा स्विमिंग करणं किंवा जिम करणं हे असं नाही ॲडवाइज करत. तुम्ही घरातले छोटे-मोठे हाऊस कोर्स करू शकता. एक छोटीशी स्मॉल वॉक घेऊन येऊ शकता. तुम्हाला बरं वाटेल. बाहेरच्या हवामध्ये, उन्हामध्ये तुम्हाला प्रसन्न वाटेल. शुद्ध हवा मिळेल तुम्हाला आणि एक प्रकारची तुम्हाला तरतरी पण येईल. आणि जसं-जसं बरं वाटेल तसं-तसं तुमची त्याची जी इंटेन्सिटी आहे एक्सरसाइज करण्याची तुम्ही ती वाढवू शकता. मग एखादी व्यक्ती समजा कोणी स्ट्रॉंग असेल, हेल्दी असेल, तर तुम्ही जिम जॉइन करू शकता आणि छोट्या-मोठ्या तिथल्या स्ट्रेंथ बिल्डिंग ज्या एक्सरसाइज असतात त्या तुम्ही करू शकता. आपण छोटे-मोठे योगाचे आसनं वगैरे करू शकतो. ह्यामुळं पुढच्या किमोमध्ये जे काही फटीग होणार आहे त्याला आपल्याला कोप अप व्हायला खूप मदत होते. माझे पाय जेव्हा दुखायचे, जेव्हा मी वॉकिंग चालू केली, माझं पाय दुखणं बरंच कमी झालं. आता तिसरं मी सांगते की हायड्रेशन. आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण चांगल्या प्रकारे असणं खूप गरजेचं आहे. आपली बॉडी हे 70% वॉटरनी बनलेली आहे. आणि त्यामुळं हायड्रेशन हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, जो फटीगला कोप अप करू शकतो. किमो चालू असतानाच मी भरपूर लिक्विड घ्यायचे. त्याच्यामध्ये लिंबू सरबत आहे, ज्युसेस आहेत, नारळ पाणी आहे, इतरही लिक्विड सूप वगैरे असं मी भरपूर प्रमाणात घ्यायचे. घरी आल्यानंतर सुद्धा मी 4 ते 5 दिवस ज्यावेळेस मला बिलकुल खायला जायचं नाही, त्यावेळेस मी 2 टाईम प्रोटीन शेक आणि इतर वेळेस संत्र्यांचे ज्यूस आणि नारळ पाणी आणि लिंबू सरबत घ्यायचे. आपल्या शरीरामध्ये लिक्विड्स गेल्यानंतर, ज्यूस गेल्यानंतर आपल्याला थोडंसं तरतरीतपणा वाटतो, थोडंसं ॲक्टिव्हनेस वाटायला लागतं आपल्याला. तर त्याच्यानंतर येतं न्यूट्रिशन. जेव्हा तुम्ही थोडंफार खायला लागाल, त्यावेळेस तुम्ही तुमचं प्रत्येक मील तुम्ही व्यवस्थित विचार करून मील प्लॅन करून घ्या. त्यासाठी तुम्ही डायटिशियनला भेटू शकता, त्यांच्याकडून मील प्लॅन घेऊ शकता किंवा ते जर पॉसिबल नसेल, तर तुम्हाला जे आवडतंय आणि काय हेल्दी आहे, ह्याच्यामध्ये चॉईस करून तुम्ही थोड्या-थोड्या वेळेला थोडंसं जेवण करत जा. हे मील तुम्ही 5 ते 6 वेळेमध्ये डिव्हाईड करू शकता आणि ते कन्झ्युम करू शकता. मग त्याच्यामध्ये फ्रूट्स येऊ शकतात, व्हेजिटेबल्स येऊ शकतात, एग्ज येऊ शकतं, चिकन, फिश येऊ शकतं, दूध आहे, दही आहे आणि जे काही तुम्हाला आवडेल, जे काही तुम्हाला जाईल, जे तुम्ही ॲक्सेप्ट करू शकाल, तसं तुम्ही ते घेऊ शकता. पण ह्याच्यामध्ये हायजीन मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे भाजीपाला, फ्रूट्स व्यवस्थित धुणं आणि प्रॉपररित्या त्याला हायजिनिक कंडिशनमध्ये शिजवणं, खाणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. इमोशनल स्ट्रेसमध्ये मी तुम्हाला हे सांगू शकते, की आपण जेव्हा रेस्ट करत असतो, त्यावेळेस आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचार यायला लागतात. त्यावेळेस तुम्ही जर समजा तुमच्या आवडीचं म्युझिक ऐकू शकता, एखादं बुक्स रीड करू शकता आणि तुम्हाला काही हॉबीज असतील आणि तुम्ही ते करू शकत असाल, तर ते तुम्ही करू शकता. जर पेंटिंग करणं आहे किंवा महिलांना काही कढाई आहे, आर्ट वर्क आहे, ते करू शकता, गार्डनिंग करू शकता. त्यामुळे एक फायदा होतो, की आपलं मन एका कुठल्यातरी चांगल्या गोष्टीमध्ये रमलं, तर आपल्याला किमोनंतरचे छोटे-मोठे साईड इफेक्ट्स जे असतात ना, त्यांच्याकडे जास्त लक्ष जात नाही. तसं तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना घरी बोलवू शकता. तुमच्या फॅमिलीला जे तुमचे क्लोज आहेत त्यांना तुम्ही घरी बोलवू शकता. त्यांच्यासोबत गप्पा मारू शकता. ह्यामुळे तुमचा चांगला वेळ जाईल. एक तुम्हाला त्यांच्याकडून पॉझिटिव्ह वाइब्स मिळतील, एक मोरल सपोर्ट मिळेल
आणि तुम्हाला छान वाटायला लागेल. आणि हा जो किमोनंतरचा एक 5 ते 6 दिवसाचा डिफिकल्ट पिरियड आहे, तो आरामात निघून जाईल. तर मित्रांनो, काळजी करू नका. हा विषय तुम्हाला नक्कीच आवडला असेल. माझे जे मित्रमैत्रिणी सध्या ह्या स्टेजमधून जात आहेत, कॅन्सरशी बॅटल करत आहेत, ते फटीग ह्या सिंड्रोमला कसं कोप अप करताय ते मला नक्कीच कळवा. माझं जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि मित्रांनो, नक्की कमेंट करा. त्यामुळं मी माझ्या व्हिडिओमध्ये अजून इम्प्रूव्हमेंट करेन. तर स्वस्थ रहा, मस्त रहा. नक्कीच भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.